अरे मस्ती में रंग मस्ताने हो गए साई तेरे नाम के दीवाने हो गए साई तेरे नाम के दीवाने हो गए मस्ती में रंग मस्ताने हो गए अरे मेरा परिवार नको तू विचाराने अरे मेरा परिवार नको तू विचाराने अरे काट्याच्या गद्दारों की बस्ती में इज्जतदार नहीं रहते और सच्चाई के बस्ती में खुददार नहीं रहते। अरे वाह, अरे गुनाह करने वाले से गुनाह सहने वाला सबसे गुनहगार रहता है। क्या बात है, गुनाह करने वाले से गुनाह सहने वाले सबसे गुनहगार होता है। अरे नेकी से चले दाग ना लगने दे, वही इंसान इज्जतदार रहता है, वही इंसान इज्जतदार रहता है। इससे कहना है क्या
32 भुजा आणि 32 छिद्र. शाहीजी लोक चंद्रावर जाऊन आले, लोक चंद्रावर जाऊन आले ना. आता तुम्ही का सवारी उंदरावरच करता का? उंदरावर सवारी नाही 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 नाही, उंदरावर सवारी करता का? ते तर महापुराणाचे 32 भुजा आणि 32 छिद्र विचारतात. लोकांनी का चुपचे बनून राहिले का? लोकांनी का चुपचे बनून राहिले का? इथं बसलाय तुमची शायरी नाही का? 32 लक्षणाचा माणूस बघितला माझ्या पाहुणी, 32 लक्षणाचा माणूस बघितला. तर तुम्ही तरी सांगा 32 भुजाचा माणूस पाहिला का तुम्ही? आता कराचे पांढरे झाले असं काही लोकांचे, काही गड्ड्यात गेले असतील ना, आता गड्ड्यात जाणे नाही काही असतील की नाही? तर त्यांनी बघितलं का? शाही साहेब आपल्या प्रतिपुरा तुम्ही आपल्या जवळ ठेवा. पण तरी पण मी सांगत आहे काय, जे तुम्ही म्हणत आहे 32 भुजा आणि 32 छिद्र, ते माणसाचं आहे मस्तकी. माणसाचं जरी म्हणजे 32 दाताचा माणूस आहे. माणसाला 32 जातात की नाही? तर 34-35 आहेत, मोजून घ्या. माणसाला 32 दात आहेत. आणि जे तुम्ही म्हणत आहे माणसाचे 32 भुजा म्हणजे माणसाचे 32 दात आणि 32 छिद्र मध्ये विविध प्रकारामध्ये आपल्या अंगावर छिद्र आहेत. रोम छिद्र आहे, 2 डोळे आहेत, नाकाचे छिद्र, कानाचे छिद्र आहेत, अनेक प्रकारचे आपल्या शरीरावर छिद्र आहेत. ते 32 छिद्र म्हणजे आपल्या आपल्या प्रकारे म्हणजे तोंडातून सुद्धा, कानातून, नाकातून, तोंडातून, डोळ्यातून अनेक आपल्या शरीरावर छिद्र तयार झालेले आहेत. असं तो राहता म्हणजे माणसाचं डोकं. विचार चालली कारण हे 32 लक्षण फक्त गौतम बुद्धामध्ये होते. 32 भुजाचा माणूस नव्हता. म्हणून हे माणसाच्या शरीर मध्ये आहे. ते माणसाचे 32 दात आणि ते रोम आपल्या अंगात छिद्र. ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या. आणि माझं जर खोटं असेल तर तुम्ही येते येऊ खरं सांगा. माझी हार होईल तुमची जीव, मला काही भर पडणार नाही आहे. माझं तर तुम्ही माझ्या एवढ्या बायका सांगल्या, मी नका तुमचा ठेकापत्र लिहून दिलं का की तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आणि मी विचारतो का कपाट नकोटे काय सांगता? काहीच नाही. वा 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 म्हणून म्हणते का काय म्हणते मी काय म्हणतो? शिवा हात लावून पिता सांगा तुम्ही, शिवा हात लावून पिता सांगा तुम्ही, अरे घरी निशाणी. शिवा हात लावून पिता सांगा तुम्ही, शिवा हात लावून पिता सांगा तुम्ही, अरे डोळ्या दिसून गेली तुमची खरी निशाणी. जीवाशिवा हात लावून ठिकाण सांगा तुम्ही. आणि या सर्वांना डोळ्यांना दिसून येईल खरी तुमची निशाणी. शाहीद साहेब काय म्हणते मी? जीवाशिवा हात लावून ठिकाण सांगा तुम्ही आणि या सर्वांना तुमची एक खरी निशाणी ओळखू. तेव्हा म्हणून म्हणते काय, अरे पोथी पुराण गाता तू दप्तर आपले काय ठेवलंय तुमच्या पोथी पुराणामध्ये? विज्ञान युग हे परिवर्तनशील आहे. मानव यात काय काय घडून नाही जात आहे आणि तुम्ही आता तेच सांगता. काय अर्थ आहे का त्याला? म्हणून म्हणते अरे पोथी पुराण गाता तुम्ही तू दप्तर आपले आणि काट्याच्या बापामध्ये
याचा बोरकरच्या संघ एवढी विद्वानगी आहे तर होत नाही म्हणून आमच्या परशुरामजी बाबाजी काय म्हणतात काय म्हणता अरे पाहू तुमचं पाणी अरे पाहू